राज्यभरात सर्व्हर डाऊनचा फटका गरिबांना बसतोय। हिंगोलीमध्ये देखील तीच स्थिती आहे। राशन धान्य मिळणं अवघड झालंय। याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट आहे। राज्यासह हिंगोली जिल्ह्यातही राशन वितरण पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आहे। 15 दिवसांपेक्षा जास्त काळ कनेक्टिव्हिटीचा अडथळा आल्यामुळे राज्यभरामध्ये वितरण ठप्प आहे। हिंगोलीतही वेगळी परिस्थिती नाही। सर्व्हर ठप्प असल्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसतोय। आम्हाला शासनाने डिसेंबर महिन्याच्या धान्य नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी दिलेला आहे। धान्य वितरण करण्याची आमची तयारी आहे, परंतु अडचण अशी आहे की धान्य ऑनलाईन वितरण करायचे आहे आणि बायोमेट्रिकची सध्या अडचण असल्यामुळे अनेक लाभार्थी अन्नधान्याच्या लाभापासून वंचित आहे। त्याच्यामुळे लाभार्थी आणि आमच्यात हे वादविवाद होत आहे। आम्ही अनेक लाभार्थींना समजावून सांगितलेलं आहे। लाभार्थींनी आम्हाला या प्रकरणी सहकार्य करणे अपेक्षित आहे। मशीन बंद असल्यामुळे ग्राहक जरी आला त्याचा अंगठा निघत नाही, त्याचं नाव निघत नाही आणि वर जर विचारलं तर ते NIC पूर्ण महाराष्ट्राचंच NIC काम चालू आहे आणि जो दुसरं एक व्हर्जन येणार आहे 6 नंबरचं ते आल्याच्या नंतर मशीनी चालू होतात असं सांगतात। जोपर्यंत मशीनी चालू होत नाही तोपर्यंत वाटप करता येत नाही। रेशन धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर आलेले लाभार्थी रिकाम्या हाताने माघारी परततायत। जिल्ह्यातल्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आजही स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यावरच अवलंबून आहे। त्या लाभार्थ्यांना धान्यच न मिळाल्यानं आता उपासमारीची वेळ आलेली आहे। मला इथं धान्य भेटत नाही। दुकानदार जवळ आले की दुकानदार सांगते की आम्हाला सर्व्हर डाऊन आहे। आता दुकानामध्ये माल दिसायला सगळं दिसायला मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे दुकानदार आम्हाला सामान राशन धान्य देत नाही। आम्हाला धान्य भेटत नसल्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे। आता उपासमारीची वेळ असल्यावर शासनाने काहीतरी याची दखल घ्यावी, आम्हाला काहीतरी सोयी सुविधा करून द्यावी, हे आमची फक्त सरकारकडून विनंती आहे। गोरगरिबांना रेशनचं धान्य मिळवण्यासाठी अडचणी येऊ नयेत, याचबरोबर सोपं आणि सुलभ वितरण व्हावं यासाठी डिजिटल पद्धत देखील आणली गेली। मात्र याच डिजिटायझेशनचा फटका आता गोरगरिबांना बसतोय। मशीनचं सर्व्हरच जे आहे ते मागील 15 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ठप्प झालेलं आहे आणि संपूर्ण धान्य वितरण ठप्प झाल्यामुळे आता गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जे धान्य लाभार्थ्यांना मिळालं, मात्र डिसेंबर महिन्याचं धान्य जे आहे ते लाभार्थ्यांना मिळत नाहीत। लाभार्थी चक्रा मारतात, 15 दिवसापासून चक्रा मारतात। त्यामुळे या महिन्यामध्ये राशन जे गोरगरीब आहेत लाभार्थी त्यांच्यावरती उपासमारीची वेळाची शक्यता निर्माण झालेली आहे। लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा अशी मागणी आता लाभार्थ्यातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।